आजची सर्वात गंभीर आणि चिंताजनक बातमी हिंगोलीतून येत आहे। महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात शेतकऱ्यांचे धान्य खराब झाले असून शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे। हिंगोली येथील मल्हारवाडी गोदामात ठेवलेले सोयाबीन, हळद, तूर, हरभरा यांसारखे शेतकऱ्यांचे धान्य भिजल्यामुळे आणि कीड लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे। ज्या पिकांना अतिवृष्टीने वाचवले ती सुरक्षित राहावी म्हणून शेतकऱ्यांनी या गोदामांवर विश्वास ठेवला होता। मात्र आता रब्बी पेरणीसाठी माल विक्रीला काढायला गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे। या गंभीर नुकसानीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी साठवण अधीक्षक नामदास एव्ही आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। 2 दिवसांच्या आत जर आम्हाला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही तर सर्व शेतकरी आत्मदहन करतील, असा गंभीर इशारा या निवेदनात देण्यात आला आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजू गवळी यांनी। नमस्कार, MDTV मध्ये सर्वांचे स्वागत। बातमी आहे वखार महामंडळा संदर्भात। वखार महामंडळ हे एक अशी संस्था आहे शासनाची, त्यामध्ये शेतकऱ्यांचा जो काही माल आहे तो सुरक्षित राहावा याकरिता या वखार महामंडळा अंतर्गत जे काय गोदामाची स्थापना असते आणि याच गोदामामध्ये जे आहे शेतकऱ्यांचा जो काही माल आहे, पिकलेला माल, तो या ठिकाणी गोदामात सुरक्षित राहावा याकरिता शेतकऱ्यांचा माल या गोदामात ठेवण्यात येतो। परंतु हिंगोली जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या अंतर्गत येणारे जे काही गोदाम आहेत त्या गोदामात हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांनी त्यांचा माल ठेवलेला आहे। त्यामध्ये तूर असेल, सोयाबीन असेल, हळद असेल, असे अनेक प्रकारचे त्यांचे धान्य जे या वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेले आहेत। परंतु या शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की त्यांनी त्या वखार महामंडळाच्या गोदामात त्यांचा जो काही माल ठेवलेला आहे तो चक्क माल खराब झालेला आहे। त्याकरिता वखार महामंडळाच्या विरोधात शेतकऱ्यांनी जे आहे एक आंदोलन उभा केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी त्यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी 2 दिवसात जर त्यांचा मालाची नुकसान भरपाई जर नाही दिली तर आत्मदहन करणार, असे शेतकऱ्यांनी त्यांना आज निवेदन दिलेलं आहे। ते शेतकरी आज आपल्या सोबत आहेत। काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तर त्या शेतकऱ्यांकडून आपण स्वतः जाणून घेऊयात। बापू, काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? आज तुम्ही वखार महामंडळाच्या गोदामात माल ठेवलेला आहे आणि तुम्ही सांगितलेलं आहे की तुमचा माल खराब झालेला आहे, काय सांगाल? कुठून आहात तुम्ही, कोणतं गाव आणि किती माल होता तुमचा? रामेश्वर लक्ष्मण शिंदे सावा। किती वर्ष झाले आम्ही माल ठेवतो, 10-15 वर्ष झाले, पण माल कधी खराब झाला नाही। या वर्षी हे असा बुका झालेला आहे। आता कोणी 5,000 मागणं आणि हळद विकायली 15-16 हजार। आता याचं काय करावं, निवेदन अजून आम्हाला काही भेटलं नाही आणि अजून नुसतं शासन म्हणते हो आम्ही देऊ, काय न करू, फलान करू, कोणी आमच्या वाली राहिलं नाही। कुठला माल होता तुमचा, काय होतं माल? शेतीतला माल होता। आम्ही इथं आणून सालाल ठेवत असतो, सालाले बी, पण हे सगळा बुका झालेला आहे। काय हे याला मग सांगा बरं तुम्ही, आता काय हे दळल्यासारखं इथं हळद होती, हळद निश्चित तर यांची हळद होती। कधी ठेवली होती आणि त्याचा काय कालावधी होता? त्या कालावधीमध्ये हा प्रकार घडलेला आहे का? काल म्हणजे आम्ही मे महिन्यात असतो आखडतून आणून सन्या, तर कधी आम्ही 10 वर्ष झाले कव्हाच काम असा केलेला माल कव्हाच झाला नाही। तर यावर्षी सगळा सत्यानाश झालेला आहे। निश्चित तर हे शाळेचे शेतकरी होती, यांची हळद होती, त्यांनी चक्क दाखवलेलं आहे, त्यांच्या हळदीचा भुगा झालेला आहे असा त्यांचा आरोप आहे। तर निश्चित दुसरे शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, तुमचं कोणतं पीक होतं, तुमचं कोणतं धान्य होतं आणि किती प्रमाणात होतं, काय नुकसान झालं? माझं नाव गजानन बांगर। मी गेल्या 40 ते 50 वर्षापासून इथं माल साठवणूक करतो, पण इथे सुशील श्रीखंडे हा माणूस आल्यापासून आमचा माल खराब होत आहे। याने नाफेडचा माल खरेदी केला शासनाचा, त्याच्या बाजूला आमच्या थप्प्या होत्या। याने याचे खिसे भरण्यासाठी रात्री 12 वाजता टँकरनं पाणी मारून आमच्या मालावर पाणी गेलं, त्याचा माल खराब झाला, किडग्रस्त झाला आणि आमचे सोयाबीन, गहू, तूर, हरभरा, हळद हा सर्वच माल आमचा खराब झालेला आहे। आज त्याला 5,000 रुपयानं कोणी विचारानं आम्ही इथे कलेक्टर साहेबाला आणि वरच्या हेड ऑफिसला निवेदन दिलं, तक्रार केली, तर ते 2 महिन्यापासून आमच्या तक्रारीची दखल घेत आहेत आणि आम्हाला फक्त नुकसान भरपाईचं आश्वासन देत आहेत। आम्ही आज साठा अधीक्षकांना निवेदन दिलं। याच्यामध्ये सुशील श्रीखंडे आणि निलेश लांडे हे दोघं अधिकारी जबाबदार असून यांनी स्वतःचे खिसे भरण्यासाठी हा सर्व कारनामा केलेला आहे। आमची शासनाला एवढीच विनंती आहे की यांची CID चौकशी करून, नार्को टेस्ट करून यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना सेवेतून कार्यमुक्त करावे आणि यांना यांची जागा दाखवावी। निश्चित तर यांनी जे काही अधिकारी आहेत
त्यांना जबाबदार ठेवलेलं आहे. पाणी मारून त्यांच्या पिकाचं ज्याच्या ठेवलेल्या मालाचं नुकसान झालेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अजून एक शेतकरी आहेत, त्यांच्या हातात चक्क सोयाबीन आहे आणि आपण पाहू शकता त्या शेतकऱ्याच्या ह्या पिकाला काय नुकसान झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे जाणून घ्या. आता काय नाव आहे, कुठले आहात तुम्ही, कोणतं गाव मी आहे? हिंगोलीचाच आहे. माझं नाव दिलीप कुट्टे, इथलाच रहिवासी हिंगोलीचाच आहे. आणि माझं 450 क्विंटल सोयाबीन हे सगळं पाणी मारून खराब झालेलं आहे. पूर्ण खराब झालं. तूर खराब झाली, सोयाबीन खराब झालं, चना 160 कट्टा खराब झाला. कोणी दखल देईना याच्यात. यावेळी पुढील भूमिका तुमची काय असणार आहे? याने भरपाई करून द्यावं. आमची जितके बी नुकसान झालं ते भरपाई करून द्यावं. किती होतं सोयाबीन तुमचं? सोयाबीन 450 क्विंटल होतं. 450 पैकी किती नुकसान झालं? नुकसान आता 50% याचे पूर्ण दिसायला नाही का नुकसान. निश्चितच यांचं जवळपास 50% सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. याला जबाबदार कोण, अशी शेतकरी हाक लावत आहे. आता प्रशासन याकडे काय दखल घेत आहे हे पाहूयात. अजून शेतकरी आहेत. दादा, तुमचं काय होतं या ठिकाणी ठेवलेलं आणि कसं नुकसान झालेलं आहे? माझं नाव गणेश सीताराम जगताप. माझी हळद होती 60 क्विंटल. तर आता हळदीला डंक लागलेला भरपूर प्रमाणात डंक लागते. मग आमची नुकसान भरपाई देण्यात यावी शासनाकडे. अजूनही शेतकरी आहेत. भाऊ, काय सांगाल, तुमचं काय होतं ठेवलेलं या ठिकाणी आणि तुमच्या कशा पद्धतीने नुकसान झाले? क्विंटल हळद होती माझी आणि चना हे समजा 50 क्विंटल आणि तूर हे 30 क्विंटल. माझे आतोनात नुकसान झालेले आहे. जवळपास 50 ते 55% हळदीचं नुकसान झालेलं आहे. आणि नुकसान भरपाई जर करून नाही दिली, याला सर्वस्वी जबाबदार निलेश लांडे विभागीय अधिकारी आणि येथीलचे साठा अधीक्षक सुशील श्रीखंडे हे जबाबदार राहतील. आता आम्हाला जर या 2 दिवसात न्याय नाही दिला तर आम्ही आत्मदहन करणार आहे ऑफिसला येऊन. निश्चित. तर हे होते सर्व शेतकरी. यांची व्यथा त्यांनी आपल्या पुढे मांडलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे, त्यांच्या जे काही पिकाचं जे काही त्यांनी साठवून इथं ठेवलेलं आहे, ज्यांचं जे नुकसान झालेले त्या नुकसानाची भरपाई करून देण्यात यावी. यांनी यापूर्वीही अशी सूचना यांना दिली होती की आमचं झालेलं नुकसान जे आहे, पिकाचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई करून देण्यात यावी. परंतु आतापर्यंत ह्या ठिकाणी यांना कुठलीही मदत मिळाली नाही. त्या कारणास्तव आज रोजी जे त्यांनी या ठिकाणी निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. तर निश्चित आता पाहणं तेवढंच गरजेचं आहे की आता या ठिकाणी जे शेतकरी जो आहे, शेतकऱ्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. शासन यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. परंतु वखार महामंडळाअंतर्गत जे काही यांची जी चेष्टा चालवली आहे, यांची जी काही या ठिकाणी तारंबळ होत आहे, यांच्या मालाचं नुकसान होत आहे, याला जबाबदार कोण आहे? आता निश्चितच वखार महामंडळ यांचं काय जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई करून देतो का यांना आत्मदहन करण्याचा वेळ येतो? आता हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. MD TV राजू गवळी, हिंगोली.